नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आज आहे आमचा मनालीचा डे 3 आणि आज आम्ही फिरणार आहोत कसोल, त्याच्यानंतर रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग करणार आहोत। आणि हे बघा आपल्यासोबत कोण आहे, आपला सिम्बा नो, हा एक पहाडी डॉग आहे ज्याला आपण महाराष्ट्रात घेऊन चाललोय। बघू शकता किती जबरदस्त आहे आणि याचं जे नख आहे ना, हे 22 नख आहे। किती मस्त आहे। चलो रख देते बॅग। बाकी आजचा व्ह्यू खूप मस्त आहे। खूप लेट झाले, 11 वाजले, बट ठीक आहे चलो। फायनली आता आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत आणि या ठिकाणी आहे ब्रेकफास्ट मध्ये पराठा, सँडविच, देन अँड मँगो ज्यूस, स्क्रॅम्बल्ड एग्स नो। तर आता आम्ही फर्स्ट चाललो आहे कुल्लू या ठिकाणी, जवळपास 50 किलोमीटर आहे आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत। येताना 9 जण होतो, आता जाताना आम्ही 10 जण आहोत, कारण आपल्यासोबत जॉईन झालाय सिम्बा। आता आम्ही आलेलो आहोत कुल्लू या ठिकाणी आहे आता आम्हाला पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग। पहिले पॅराग्लायडिंग करणार आहोत। पॅराग्लायडिंगचे जे चार्जेस आहे हे 2500 रुपये आहे। बाकीचा माहोल तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। आज एकदम छान सूर्य दिसतोय आणि पूर्ण एकदम छान वातावरणाची वाईब आहे। बाकी आपलं सिम्बा बघू शकता, प्रथमेश फिरवतोय। सिम्बा हॉट एअर बलून इकडे आलोय दुसऱ्या दुकानावर विचारायला प्राइस किती काय। जबरदस्त आहे ना हॉट एअर बलून। हे बघा इथं हॉट एअर चालू आहे, त्याच्याने पूर्ण फुललेलं आहे। बापरे, काय रे, काय आलं? आता मी पॅराग्लायडिंग साठी फॉर्म भरतोय, त्यासाठी असा काही पद्धतीचा फॉर्म आहे, त्यामध्ये नाव लिहायचं आहे की गाडी आलेली आता आपले घ्यायला, ह्याच्यात जायचंय। चला बसूया। एकटाच करतोय मी, आमच्या पूर्ण गँग मधून। खूप मजा येणार आहे, भीती वाटते कारण पूर्ण डोंगराच्या हाईटने आपण फ्लाय करणार आहे, आज उडणार आहोत एका पक्ष्यांसारखं। माझं खूप लहानपणापासून स्वप्न होतं की आपल्याला आकाश उडता यावं। आपण जेव्हा पतंग उडवतो त्यावेळेस कसं त्याला ढील देतो, खेचतो, मग ती त्या पद्धतीने टर्न घेते, तर त्याच पद्धतीने आजचा हा एक्सपिरियन्स असणार आहे। सो माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय, सो शेवटपर्यंत बघा। बाकी कितना किलोमीटर है यहाँ से? 14 किलोमीटर। आगे इधर ही ड्रॉप मिलेगा? नहीं, ड्रॉप पर नहीं, यहाँ पे ही ना। पायलट वहाँ जाके मिलेगा क्या? लैंडिंग में जाके मिलेगा। अच्छा, सेफ है ना सारा? ओके, बाय करू। हा म्हणतो कुठे वस्तू ठेवली का काय घरी? नाही हो, असं काही बोलू नको। चलो बाय बाय बाय। फायनल त्यांना मी बाय केलेलं आहे, निघूया। गाईज वॉटर क्रॉसिंग आलेली आहे, हे बघा कशी जाते इथे गाडी। या ठिकाणी आपल्याला नागपूरचे दादा भेटले, जे आपल्याच पॅकेज म्हणजे आपण जे पॅकेज केलंय त्या पॅकेज थ्रू चाले। हाय करून द्या दादा। नमस्कार। सो बघू शकता किती हाईट आहे खरंच। आता लँडिंग होती अशा पद्धतीची, इथं लँडिंग होती सुंदर। यांच्या ग्रुपमधून 6 जण आहे आणि आपल्या ग्रुपमधून फक्त मी एकटा आहे, बाकी कोणी आलंच नाही। तो ठीक आहे, चला यांच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ आणि मग एन्जॉय करू। काय अशा पद्धतीने पॅराशूट येतात आणि मी इथं आहोत। लिटरली बघू शकता तुम्ही किती हाईट आहे त्याची। मला असं वाटतं त्याची 3-4 हजार फुटाच्या उंचीवरून असेल ते। जबरदस्त। आता वेट करतोय की कधी येतील ते पायलट्स आमचे, आम्हाला घेऊन जातील या गाडीमध्ये। गाईज, तर फायनली आता आम्ही बसलेलो आहोत आणि आता निघालेलो आहोत माउंटेनच्या टॉपवर जाण्यासाठी। तिथून आमची पॅराग्लायडिंग सुरू होणार आहे, खूप मजा येणार आहे। माझ्यासोबत आहे आपले नागपूरचे मित्र आणि आयुष भाऊ तिचारे। शेअर फुल एन्जॉय। हे बघा पूर्ण पॅराशूटनी भरलेली आहे आणि हे पायलट आहे, मस्त लावून घेत आहे गोप्रो। व्हिडिओ किस में दोगे हमें? थोड़ा जगह दो मेरे को, 1 मिनट। हे भाई दुसरे पायलट त्यांचं जेवण हवेतच राहतं।
आता आताच फ्लाय करून आले आणि परत आता फ्लाय करायला घेऊन चालले. येता जाता असं यांचं रुटीन आहे. येस येस राहणं इम्पॉर्टंट आहे. 8,000 फीट. ओ माय गॉड 8,000 फीट वरून फ्लाय करणार आहे. वाव फुल मजा आएगा भाई को. येस पैसा वसूल. एवढा मोठा आहे जवळपास अर्धा तास होत आला. आता आम्ही गाडीतच बसलेलो आहोत. अक्षरशः आता बोर व्हायला लागलं. नेहमी गोल 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 रस्ते आहेत आणि पूर्ण वाट लागलेली आहे आपली. हा बसलो बघा कशा पद्धतीने. वाट लागून कळत नाही कधी आहे पण मग ठीक आहे चलो. एवढ्या साऱ्या स्ट्रगल नंतर एक मस्त फ्लाय घेऊ. मित्रांनो फायनली आता आम्ही आलेलो आहोत आणि बघूया कोणता पायलट भेटतो आपल्याला. अशा पद्धतीचं असतं इथे आणि आता चाललेलो आहोत. लेट्स गो भाईयो. कुठे आपला पायलट? मेरे वाले पायलट साहब आपका एक नाम बोल दो. सुरेश भाई आहे. त्यांनी पॅराशूट लावलेलं आहे. आता ते खोलतील अशा पद्धतीने आणि हा व्ह्यू दिसणार आहे. ओ भाई साहब हे बघा उडालं. हे बघा एकदम सेफ आहे. येस दैट्स करने मुझे बोल दो. एनर्जी लगेगा अपने आगे की ओर चलना है. ठीक है गाड़ी जो पीछे की ओर खींचेगा. Oh my god guys, this is very amazing experience. तर मित्रांनो यावेळी माझ्या मनात काय चालू होतं ते तुम्हाला मी सांगतो. तर 8,000 फुटाच्या वरती मी फ्लाय करत होतो, उडत होतो आणि एकदम जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. पूर्ण लिप्स जे होते होठ ड्राय पडले होते, कान सुन्न पडले होते. एक भीती वाटत होती आणि मी लँडिंगची कोणती जागा आहे खाली उतरायची ती नेहमी शोधत होतो आणि ती जागा लवकर भेटतच नव्हती. पण पायलट जे होते त्यांना माहिती होतं कारण हवेत उडून उडून असं वाटलं होतं की कधी यार लँडिंग होईल. जवळपास 10 मिनिटाची पूर्ण माझी फ्लाईट होती. खतरनाक. 2500 रुपये वरती आहे गाईज, वरती. खरंच खोटं नाही बोलणार. आत्ता 8,000 फुटाच्या उंचीवर आहे मी. फक्त या पॉलिस्टर कपड्याच्या कागदावर. हे बघा तुम्ही बघू शकता हे आपलं पॅराशूट. एकदम कमाल एक्सपिरियन्स आहे, शब्दात व्यक्त करू नाही शकत. आणि पूर्ण माउंटेनच्या लेवलने मी आत्ता फ्लाय करत आहे आणि इथून गाड्या फक्त एवढ्याशा दिसत आहेत तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण गार वारा आहे. फायनली आता आम्ही पॅराग्लायडिंग करून खाली आलेलो आहोत. या ठिकाणी आहे आपले प्लेट. खूप मजा आली. अक्षरशः वरती जाऊन घसा सुकला होता, होठ ड्राय पडले होते आणि एक वेगळाच अनुभव होता. खरं शब्दात व्यक्त नाही करू शकत. विचार करा तुम्ही 8,000 फुटाच्या उंचीवर आहात आणि तिथून तुम्ही सर्व खालचा नजारा बघताय. कसा एक्सपिरियन्स असेल तो एक्सपिरियन्स मी घेतला आणि अल्टिमेट म्हणजे फोन ठेवला तर मी आयफोन काढणार होतो शूट करण्यासाठी पण जमलं नाही. बट फायनली आता पॅराग्लायडिंग करून आता आम्ही खाली आलेलो आहोत. तिथे सोचे नागपूरचे होते. खाली उतरताना तुझी भीती वाटली.
अजून काही आणि तुम्हाला एक सांगतो मजेदार, आम्ही सर्व उडताना मला पण वाटलं की यार आपण खाली कधी उतरणार, लँडिंग कधी होईल, म्हणजे असं मनात भीती होती की पटकन लँडिंग होऊन जावी. आणि आम्ही लँडिंगचं ग्राउंड शोधत होतो. माझ्यासोबत हेच झालं आणि यांच्यासोबत पण हेच झालं. आता असं वाटतं की लँडिंग व्हायलाच नाही पाहिजे. आणि थोडं असं गर किंवा मळमळ टाईप वाटतं. मला वाटलं की मलाच वाटतंय, बट सर्वांनाच आहेत. खूप मजा आली. वर्थ इट होता. एवढे जे पैसे दिले ना, वर्थ इट होते. आहे ना, मेमरी कार्ड मध्ये याचे दादा आहे ना, ते आपल्याला शेअर करून देतील व्हिडिओज. फायनली पॅराग्लायडिंग करून आता आम्ही आलेलो आहे. ऍक्च्युली आमच्या ग्रुपमधून मी एकटाच होतो. आता मी ज्या गाडीत बसलोय सर्व ग्रुप ट्रिपची गाडी आहे आमची, जे पॅकेज होतं त्यामधलेच. सो या गाडीमध्ये चाललोय आता रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी. मस्त गाडी यांची पण. रस्त्यामध्ये आपल्याला अशी रिव्हर राफ्टिंग बघायला भेटते. त्याच ठिकाणी आता आपण जाणार आहोत. आपले फ्रेंड्स तिथेच आहे. जितना ज्यादा आप चिल्लाओगे ना उतना बढ़िया वीडियो रहेगा, क्योंकि इसमें आपका वॉइस आएगा. ठीक है. हे गाईज, तर मी गौरव कदम, मी आहे महाराष्ट्रातून आणि मी एकटाच आलेलो आहे. माझ्या सर्व मित्रांचं करून झालेलं आहे रिव्हर राफ्टिंग. मी पॅराग्लायडिंग करायला गेलो होतो. नेक्स्ट टू నా పేరు కార్తీక్. ఐఎమ్ ఫ్రమ్ ఆంధ్రప్రదేశ్. సాగి శరణ్ ఫ్రమ్ ఆంధ్రప్రదేశ్. I'm Rutvik from Andhra. పవన్ ఫ్రమ్ ఆంధ్ర. ओके गाइस, आई एम सचिन. मैं इनका पायलट हूँ अभी. ठीक है, मैं कुल्लू से हूँ. Hold tight, hold tight, hold tight. मजा आ रहा है ना? यस यस. हेलो ब्रदर, इसको ऊपर ले लो. यहाँ से लेना. 2 मेंबर. खींचो खींचो उसको. जैकेट से जंप करना भाई. आपने अंदर को जंप करना. हाँ, आप जंप करो. ये जंप करो. ओके. आम्ही जी रिव्हर राफ्टिंग केली ही कुल्लूमध्ये ब्यास रिव्हर ह्या नदीमध्ये केली. नदीचं पाणी अक्षरशः बर्फासारखं गार होतं. खरंच खूप जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी 600 रुपये चार्जेस होते. 100 रुपये ह्या रेड कलरच्या ड्रेसचे आणि 200 रुपये व्हिडिओचे असतात. मजा आहे ना? येस, लव इट. सो गाईज, फायनली थोडंच राहिलंय. आमचे जे ड्रायव्हर साहेब आहेत काही बोलून द्या, खूप चिडचिड करताय. मोठे वयाने पण. चलो हो गया शायद. चलो ब्रो, चलो. करो नजारा देख लो गाइज. आखिरी बार देख लो. काय का आखिरी बार? मैं शादी के बाद फिर से आऊंगा हनीमून को. किसके साथ? हनीमून को किसके साथ? तेरे साथ आऊंगा. मेरे साथ आजा. तुझी बायको घे. हो गया. आज आमचा ट्रिपचा लास्ट स्पॉट, लास्ट डेस्टिनेशन आहे दिल्लीचा. तो आपला वैयक्तिक आहे, आपला पॅकेज थ्रू आला आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही चाललेलो आहोत मणिकर्णा गुरुद्वारा या ठिकाणी. सो खूप थंडी आहे आणि जवळपास सिटी पासून किती लांब असेल? एक अंदाजे एवढं नाही, हा एवढं लांब आलेलो आहोत. चला लवकर. दाखव मंगल सिंग. गर्दी थंडी थंडी. फायनली आता मी मणिकर्णा गुरुद्वारा या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही वाफ बघताय, हे हॉट वॉटर आहे. इकडून चलो. आता असं एंट्रन्स आहे आणि इकडून मध्ये जायचंय. तुम्ही बघू शकता एवढ्या गार वातावरणात इतकी वाफ निघतीये, कारण हे पूर्ण सल्फरचे दगड आहे. फायनली आम्ही तयार झालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी. तर चला. इथं खूप गरम वाटतंय कारण पूर्ण सल्फरचे दगड आहे ना, याला खूप थंडी वाजते. याला काही परत झालेले प्रॉब्लेम. जयसिंग थोडं मार, मस्त दिसत. एक नंबर संकेत.
मित्रांनो आता आम्ही जेवण करायला आलेलो आहोत लंगर मध्ये. सो अशा पद्धतीचे लंगर असते बघा. प्लेट आपल्यालाच घ्यायची. प्लेट आपल्याला घेऊन यायचे असतं. चला प्लेट घेऊन येऊ. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मणिकर्णा गुरुद्वाराच्या बाहेर आणि या साईडला माही मार्केट. या ठिकाणी भेटतात आपल्याला तलवारी, देन शस्त्र भेटतात भरपूर सारे. पूर्ण पंजाबी लोकांचं आहेत हे. सो ही जी तलवार आहे ब्लॅकवाली कितीला आहे? 1400ची, ही आहे 1200 रुपयाची, ही पण 1200 रुपयावाली आहे. तर किती तलवारी यांच्याकडे? काय सेफ्टीसाठी घेताय तुम्ही म्हणाल की क्रिमिनल आहे असं काही नाही. मित्रांनो हे बघा इथं ही एअरगन आहे. हे बघा